नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजची रेसिपी असणार आहे उपवासाची फराळी फलाफल. आपण नेहमी भगर आणि साबुदाणा तर खातोच, तर मी म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करून बघूया. त्यासाठी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर साहित्य काय लागणार आहे ते आपण बघूया. इथे हाफ टीस्पून पिठी साखर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून जिरा पावडर घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून आलं मिरची ठेचा घेतलेला आहे, डाळिंब गार्निशिंगसाठी घेतलेले आहे, पाऊण वाटी साबुदाणा पीठ घेतलेला आहे, हाफ कप शिंगाडा पीठ घेतलेला आहे, 2 बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत, मनुका 8 ते 10 क्रश केलेल्या, 10 ते 12 काजू क्रश केलेले, खोबरं 2 टेबलस्पून आणि शेंगदाणा कूट 3 टेबलस्पून. तर सर्वप्रथम आपण आता बटाटा खिसून घेऊया. तुम्ही खिसण्याच्या ऐवजी इथे बटाटा स्मॅश देखील करून घेऊ शकता, पण स्मॅश मध्ये थोडेसे गोळे राहतात, त्यामुळे खिसल्यावर कसा बटाटा एकत्र होतो, त्यामुळे खिसूनच बटाटा तुम्ही घेऊ शकता किंवा स्मॅश करायचा असेल तर तसंही चालेल. तर आता इथे आपण दोन्ही बटाटे चांगले खिसून घेऊया. एक बटाटा आपल्याला सारणासाठी वापरायचा आहे आणि एक बटाटा आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचा आहे. तर इथे बटाटा खिसून झालेला आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊया. तर इथे मी एक बटाट्याचा खीस घेतलेला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये साबुदाणा पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी साबुदाणा पीठ घालायचं आहे. हे जे पीठ राहिलं आहे ते आपल्याला नंतर कोटिंगसाठी वापरायचं आहे. शिंगाडा पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी. आता या सर्व गोष्टी आपण बटाट्यासोबत मिक्स करून घेऊया. पाणी नाही घालायचंय, असंच बटाट्यासोबत आधी सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी गरजेनुसारच आपल्याला यामध्ये पाणी ऍड करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पण सर्वप्रथम आपल्याला हे पीठ फक्त बटाट्यामध्येच मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालत याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी गरजेनुसारच पाणी वापरायचं आहे, एकदम पाणी नाही घालायचं. जर पीठ पातळ झालं तर मग त्याची पारी व्हायला त्रास होतो, त्यामुळे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम सर असं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे सर्व पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. आता याला 5 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सारण कसं करायचं ते बघून घेऊया. तर सारणासाठी आपण मगाशी एक बटाटा घेतला होता, त्यातला एक राहिलेला बटाट्याचा खीस घेऊया. चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं आहे. आलं मिरचीचा ठेचा ऍड करायचा आहे. त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. ओल्या खोबऱ्याचा चव घालायचा आहे आणि जिऱ्याची पावडर घालायची आहे. यामध्ये मी थोडासा जिरा क्रश करून पण घातलेला आहे, त्याने स्वाद खूप छान येतो. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही फक्त जिरा पावडर पण वापरू शकता. आता यामध्ये मी हाफ टीस्पून साखर ऍड केलेली आहे, मनुका आणि काजू. थोडेसे काजू मी गार्निशिंगसाठी ठेवले आहेत. आता ह्याला सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया. तर इथे माझं मिक्स करून झालेलं आहे. पीठ पण 5 मिनिटं भिजून झालेलं आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता मी एक छोटासा पोर्शन घेतलेला आहे पिठाचा आणि हातावरती ह्याचा गोलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण मोदकासाठी जशी पारी तयार करतो अगदी तशीच पारी तयार करायची आहे
दोन्ही अंगठ्यांच्या सहाय्याने आपल्याला ह्याला प्रेस करत गोल अशी पारी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अगदी आपण पुरणपोळीला जसं करतो त्या पद्धतीने केलं तरी पण चालेल. आता यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. सारणाचा गोळा तयार करून घेतला गोल तरी पण चालेल. आणि आता आपण पुरणपोळी जशी बंद करतो तसं ह्याला जवळ करत करत ह्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि वरती उरलेलं पीठ एक्स्ट्रा जे आहे ते बाजूला काढून ठेवायचं आहे. पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून ह्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि गोल गोलसर असं ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे, नाहीतर तो तेलामध्ये जाऊन फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला तेल किंवा पाण्याचा हात लावून व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याला आपण साबुदाण्याचं कोटिंग करून घेऊया. साबुदाण्याचं कोटिंग केल्यामुळे एकदम क्रंची असं तयार होतं, पण थोडंसं म्हणजे तळल्यावरती एकदम गोल्डन असं नाही दिसत, थोडासा पांढरसर दिसतो. तर तुम्हाला जर गोल्डन हवा असेल तर तुम्ही साबुदाण्याचं कोटिंग नाही केलं तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याची खोल अशी पारी तयार करून घ्यायची आहे. ह्याची काठ देखील आपल्याला पातळ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्रेस करत आपण ह्याची काठ पण देखील पातळ करून घेणार आहोत. तर आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया. मगाशी मी चमच्याने भरलेलं, पण आता मी ह्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण ह्याला बंद करून घेऊया. आता जे एक्सेस पीठ येईल वरती ते आपण काढून टाकूया आणि ह्याला तेल किंवा पाण्याचा हात लावून जिथे क्रॅक आलेला आहे तिथे आपण बंद करून घेऊया अशा पद्धतीने. आणि हातावरती गोल गोल फिरवत आपण ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर अशाच प्रकारे मी सर्व फलाफल तयार करून घेतलेले आहेत. इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकड गरम झालं त्यानंतर यामध्ये आपल्याला फलाफल ऍड करायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनिटं सहज लागतात. तर इथे थोडासा कलर चेंज झालेला आहे. चार ते 5 मिनिटं झालेले आहेत. आपले फलाफल तयार झालेले आहेत. तर याला काढून घेऊया आणि सर्व करूया.
तर अशा प्रकारे आपले उपवासाचे फराळी फलाफल तयार झालेले आहेत. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.